Krishna
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा देवीची साधू संता मनो विधला माझा मनो विधला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा देवीचे साधू संता मनो विधला माझा मनो विधला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी इथं निनाती कोणी लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी इथं निनाती कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा आसेविते साधू संता मनो विधला माझा मनो विधला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा साधू संता मनो विधला माझा मनो विधला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा प्रभात भुया बोली विश्व ब्रह्माची केले प्रभात भुया बोली प्रभात भुया बोले विश्व ब्रह्माची केले प्रभात भुया बोले रामाजनाथ चरणे मस्तक ठेविले चरणे मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा रामाजनाथ चरणे मस्तक ठेविले चरणे मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा आसेविते साधू संता
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी ही तनेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ताम् संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वंशी विभूषितरा नवनीरदाभा पीतांबरा दुर्नबिंब फलाधरुष्णता पूर्णेन्द्र सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणाधिसेवितं कप्पीत जम्बुफलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमाना लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा अभिरू आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माता आरती ज्ञानराजा सेवे करता गायलेला भंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ जनार्दन स्वामींची जी 4 शिष्य त्यामध्ये रामा जनार्दन स्वामींचा हा मला वाटते की सर्वांच्याच पाठांतरामध्ये असणारी विश्वमाऊली ज्ञानोबाईंची आरती गाणारा हा अभंग आजच्या हरिकीर्तन रूपी सेवी करताय विधाला पावन अशा पर्व काळामध्ये खऱ्या अर्थाने भांडगाव पंचकृषीतील राजपुरी वस्ती या ठिकाणी
एक अत्यंत सुंदर आणि भव्य दिवसाचा नामसंकीर्तन महोत्सव खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या 375व्या सदेह वैकुंठ आगमन सोहळ्याचं औचित्य साधून आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेरणेने हा अत्यंत गोड अशा प्रकारचा नामसंकीर्तन महोत्सवाला प्रारंभ 1985 साली झाला. त्यांच्या प्रेरणेने अत्यंत कष्टातून आणि कुशल मार्गदर्शनाने हा भव्य दिवस स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव आणि त्यांच्याच या ठिकाणी 15व्या पुण्यतिथीचा औचित्य साधून हा चालू असलेला भव्य दिवस स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव वैकुंठवासी हरिभक्त परायण आदरणीय श्री सर्वांचे श्रद्धास्थान पांडुरंगजी महाराज राजपुरी आदरणीय बाबांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून या परिवाराच्या वतीने व पंचकृषीच्या वतीने हा अत्यंत गोड अशा प्रकारचा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील द्वितीय क्रमांकाची सेवा कीर्तन महोत्सवाचे संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीने सेवेचं निमंत्रण या ठिकाणी माझ्यापर्यंत विशेष करून सर्वांच्या पुढे दंडवत करतो मी वंदन करतो. पण विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं संपूर्ण परिसराचं वैभव एक वारकरी संप्रदायातील एक गोड अशा प्रकारचं उगवतं नेतृत्व आणि एक महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची एक वेगळ्या प्रकारची छाप आहे ते आमच्या या ठिकाणी लहान गुरुबंधू असणारे माझे मित्र आदरणीय माऊली महाराजांच्या वतीने हे सेवेचं निमंत्रण विशेष करून माऊलींच्या पुढे दंडवत करतो मी वंदन या ठिकाणी करतो. गोड माऊली या कीर्तन महोत्सवाकरता सर्वांचा त्या ठिकाणी विशेष आशीर्वाद आहे. पण स्मृतीस्थान म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांनी या नामसंकीर्तन महोत्सवाकरता फार गोड अशा प्रकारचं योगदान दिलं त्याच्यामध्ये वैकुंठवासी आदरणीय श्री शंकरनाथजी महाराज त्याच पद्धतीने सर्वांचे श्रद्धास्थान आणि परिसरामध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने वारकरी सालींचा बादशाह म्हटलं जात होतं खऱ्या अर्थाने जे आपल्यामध्ये नाहीच आम्हालाही तो शब्द त्यांच्या पुढे जोडण्याकरता अत्यंत जड जाते. पण आदरणीय श्री वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज बोरकर त्याच पद्धतीने वैकुंठवासी गणेश महाराज राजपुरी व त्याच पद्धतीने वैकुंठवासी काका महाराज टेंगले यांचे या ठिकाणी स्मृतीस्थाने या सर्वांच्या पुढे या ठिकाणी दंडवत करतो वंदन करतो. गोड माऊली पंचकृषीतील या ठिकाणी या पूर्ण परिवारावरती प्रेम करणारी या ठिकाणी आपतिष्ट मंडळी उपस्थित आहे. सर्वांचा नामोल्लेख करण्यामध्ये वेळ घालवणार नाही. एका तुम्हाला सर्वांच्या पुढे दंडवत करतो मी वंदन या ठिकाणी करतो. दोन्ही माझ्या गोड मृदुंगाची साथ असणाऱ्या मित्रांची इकडे संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव असणारे पुरंदर तालुक्याचं पारमार्थिक भूषण मृदुंग सम्राट हरिभक्त परायण आदरणीय श्री विजयजी महाराज आदरणीय महाराजांची उपस्थिती दंडवत वंदन. इकडे दुसरं पुरंदर तालुक्याचं पारमार्थिक भूषण महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट हरिभक्त परायण आदरणीय राजगुरू महाराज त्यांची उपस्थिती दंडवत वंदन. आदरणीय बाबांचे हार्मोनियमचे साथ त्यांच्या पुढे दंडवत वंदन. आमचे दोन्ही खोपदार त्यांच्या पुढे दंडवत. इकडे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आवाजाने वेळ लावणारे सर्व गायकवृंद पण विशेष उपस्थिती आणि त्यांचा नामूल्य सर्वप्रथम करावाशी वाटतो असा अभिमानाने आमचे मित्र एक असं म्हटलं जातं की भारताच्या तीर्थयात्रेमध्ये परिक्रमेमध्ये सर्वात कठीण परिक्रमा ज्याला म्हटली जाते ती नर्मदा परिक्रमा. आणि मला वाटते की एकदा नाही दोनदा ज्यांनी या ठिकाणी नर्मदा परिक्रमा केली असे आमचे मित्र आदरणीय आदित्य महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी करतो मी. संपूर्ण दौंड तालुक्याचं पारमार्थिक भूषण गायनाचार्य भजन सम्राट आमचे जिवलग मित्र हृदयस्थ आदरणीय श्री या ठिकाणी विनोदजी महाराज झेंडेपूरजी आदरणीय महाराजांची उपस्थिती दंडवत वंदन या ठिकाणी करतो. इकडे दौंड तालुक्याचं पारमार्थिक भूषण कमी वयामध्ये महाराष्ट्रभर युवा कीर्तनकार म्हणून ज्यांनी अत्यंत महाराष्ट्रभर आपली छाप सोडलेली अत्यंत गोड व्यक्तिमत्व असणारे महाराष्ट्राचं वैभव खऱ्या अर्थाने कीर्तनकार आणि गोड व्यक्तिमत्व असणारे आमचे मित्र हृदयस्थ आदरणीय ऋषिकेशजी महाराज त्यांची उपस्थिती दंडवत वंदन. इकडे माझे परमार्थ श्री माझे मित्र गायनाचार्य भजन सम्राट आदरणीय संतोष महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी करतो. नामसंकीर्तन महोत्सव व्यासपीठ चालक आदरणीय महाराजांची उपस्थिती दंडवत वंदन या ठिकाणी मी करतो. आणि त्यांची गोड अशा प्रकारची माझी सिस्टीमचे साथी आदरणीय आमचे गंगाराम भाऊ वा नादच करायचा नाही अजिबात एवढी सुंदर माझी सिस्टीम असं म्हणावं लागतं म्हणजे आवाज येते त्यांच्या पुढेही दंडवत करतो मी वंदन या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा सर्व माझ्यावरती पारमार्थिक क्षेत्रामध्ये नितांत प्रेम करणारा पारमार्थिक वर्ग उपस्थित आहे. तुम्हा सर्वांच्या पुढे दंडवत करतो वंदन या ठिकाणी करतो. आणि वेळेचं बंधन मी पाळणार 7:15 वाजता त्याची मला जाणीव आहे. आणि 9ला 2 मिनिटं कमी असताना माझ्या कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता आहे. विधाला
अत्यंत कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये पुन्हा एकदा ज्या गोष्टीचं मला वाटते की वर्णन करावा असा मोह मला आवरत नाही. पुन्हा एकदा आदरणीय मी माझे मित्र माऊली महाराजांकडे जाईल. कसे वारकरी संप्रदायामध्ये चिंतन करत असताना सगळे गुण सगळ्यापाशी आज त्यांना सांगता येत नाही बरं कथा त्या. असं म्हटलं जातं काहींकडे फक्त ज्ञातृत्व गुण असतो, काहींचा विचार केला तर काहींकडे फक्त कर्तृत्व गुण असतो, काहींच्या जीवनाचा विचार केला तर काहींकडे फक्त नेतृत्व असतं. पण परत आता माझ्या शब्दाची सांगड ऐका. काहींकडे ज्ञातृत्व आहे, काहींकडे कर्तृत्व आहे आणि काहींकडे नेतृत्व आहे. पण या तिन्ही गोष्टीचं संमेलन जर का पाहायचं असेल तर ज्ञातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टीचं संमेलन माझे मित्र माऊली महाराजांच्या ठिकाणी बरं का. पण कमी वयामध्ये अत्यंत गोड अशा प्रकारचं नियोजन केलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या वतीने तेथे मला येण्याचा योग आला. पुन्हा एकदा या राजपुरी परिवार असन, कुटुंब असन, या सर्वांच्या पुढे नतमस्तक आणि आता जास्त वेळ न घेता पूर्ण अभंगाला कमी वेळेमध्ये मी दाद देण्याचा प्रयत्न करणारे अत्यंत गोड अभंग आहे. आणि मला वाटतं की संप्रदायामध्ये ज्ञानोबांची आरती पाठ नाही असा वारकरी पाहायला मिळणार. गणेश भाऊ, असा वारकरी पाहायला मिळणार. आणि ज्ञानोबांची आरती पाठ नाही असा जर का वारकरी असेल तर तो वारकरी आहे का नाही याच्याबद्दल आपल्याला वेगळं चिंतन करावं लागेल बरं का. अत्यंत गोड अशा प्रकारची ज्ञानोबांची आरती रामा जनार्दन स्वामी या अभंगाच्या माध्यमातून गातात. थोडस मी अभंगाला प्रस्तावनेला विचार देणारे आणि स्पर्श करणारे मी आरतीला थोडस लक्षपूर्वक ऐका. अभंगाला स्पर्श करण्याकरता प्रस्तावना मी अशा प्रकारची करतोय. आता ऐका. संपूर्ण मृत्यू लोकांचं आपण बारकाईने चिंतन केलं. ऐका बरं का, लक्षपूर्वक ऐकलं तर कीर्तन ऐकणार नाही. ऐकलेलं कीर्तन धर्म मंडपातून प्रत्येकजण घरी घेऊन जाणारे असं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणारे. सर्वांगाचं कान करा, सर्वांगाचं कान करा. ऐका. या मृत्यू लोकांमध्ये प्रामुख्याने एक 4 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. फार अध्यात्मामध्ये त्याचं गुढ चिंतन आले. ऐका. पहिला वर्ग, त्या वर्गाचं चिंतन करत असताना अध्यात्मकाराने असं म्हटलेले पहिला वर्ग बहिरंगाने श्रेष्ठ आहे पण अंतरंगाने कनिष्ठ आहे. दुसऱ्या वर्गाचा विचार पुढे येतोय. दुसरा वर्ग अंतरंगाने श्रेष्ठ आहे पण बहिरंगाने कनिष्ठ आहे. तिसऱ्या वर्गाचा विचार पुढे येतोय. तो बहिरंगानेही कनिष्ठ आहे आणि अंतरंगानेही कनिष्ठ आहे. पण चौथा वर्ग आहे तो बहिरंगानेही श्रेष्ठ आहे आणि अंतरंगानेही श्रेष्ठ आहे. विठाला विठाला. प्रकारांना 2 शब्दामध्ये मी दाद देण्याचा प्रयत्न करणारे आणि पुढे जाणारे. अध्यात्मकाराने मृत्यू लोकातला पहिला वर्ग सांगितला. लक्षपूर्वक आहे का. पहिला वर्ग सांगितला कोणता. एक वर्ग बहिरंगाने श्रेष्ठ आहे पण अंतरंगाने मात्र त्याच्या ठिकाणी कनिष्ठता पाहायला मिळते. हा वर्ग मला वाटते की समाजामध्ये आपल्याला पावला पावलाला पाहायला मिळतो. बराचसा वर्ग आहे मी फक्त बहिरंगाने कसा श्रेष्ठ दिसेल, मी बाहेरून चांगला कसा दिसेल याचा समाजात विचार करतोय पण माझ्या अंतःकरणातील विचाराची उंची कशी वाढेल याच्याकडे मात्र हा समाज काय करतोय तर दुर्लक्ष करतोय. पण मला वाटतं की समाजामध्ये हा वर्ग भरपूर आहे बरं का. फक्त मी बाहेरून कसा दिसेल याचा फक्त काय करतात विचार करतात. अंतरंगातील विचाराची उंची वाढवण्याचा कधी प्रयत्न करतच नाही. पण हे गोड वाक्य घेऊन जा. बहिरंगाने तुम्ही श्रेष्ठ दिसण्याचा प्रयत्न केला त्याला जगामध्ये काळीची सुद्धा किंमत नाही बरं का. पण असे कुणी म्हटले की मला माहिती नाही नितीन भाऊ असं म्हटलेले की काय माहिती का बरीचशी लोक फक्त बाहेरून आम्ही कसं दिसन याचा फक्त विचार करतात बरं का. असे गोड वाक्य उद्गार बरं का कोणतरी. ऐका ऐका वाक्य फार गोड. त्यांनी असं म्हटलेले बहिरंगाने श्रेष्ठ दिसण्याकरता काही माणसं चांगले कपडे घालतात पण शब्द परत ऐका. किती जरी तुमचं चांगलं कापड असेल, किती जरी कपडे चांगले असतील पण कपड्याला जर का डाग लागला तर डाग धुवून काढणारा साबण जगाच्या बाजारामध्ये मिळतो. पण पुढचा शब्द ऐका. खऱ्या अर्थाने जर का चारित्र्याला डाग लागला तर चारित्र्याला डाग लागणारा धुवून काढणारा साबण जगाच्या बाजारामध्ये कुठेच मिळत नाही बरं का. मग प्रत्येकाने प्रयत्न करावा मी अंतरंगाने कसा काय म्हणतात श्रेष्ठ दिसेल. पण या वर्गाची शोकांतिका आहे मी फक्त बहिरंगाने कसा श्रेष्ठ दिसेल याचा तो विचार करतोय. आणि काय एक असे प्रेमानंद स्वामींच्या मुखातले एक मी गोड शब्द ऐकलं. त्यांनी असं हिंदीमधून सांगितलं पण मी जरा मराठीतून सांगतोय. त्यांनी असं म्हटलेले एखादा मुलगा जर का चांगला दिसण्याकरता असेल तर एखादी मुलगी त्याच्या प्रेमामध्ये पडेल. शब्द पर्यंत ऐका. एखादा मुलगा चांगला दिसण्याकरता असेल तर एखादी मुलगी त्याच्या प्रेमामध्ये पडेल. एखादी मुलगी चांगली दिसण्याकरता असेल
तर एखादा मुलगा त्याच्या प्रेमामध्ये पडेल. पण पुढचा शब्द ऐका, तुम्ही जर का स्वभावाने जर का चांगले असताल तर अख्खं जग तुमच्या प्रेमामध्ये पडणार आहे. त्याच्याकरता अंतःकरणातील विचाराची उंची वाढवणं हे अत्यंत गरजेचे. वेळ कमी माझ्याकडं, पहिल्या वर्गाला एवढीच मी दाद देऊ शकतोय. मला दुसऱ्या वर्गाकडे जायचे. आता त्या वर्गाचं चिंतन करताना म्हटले हा वर्ग बहिरंगाने कनिष्ठ आहे, पण अंतरंगाने मात्र याच्या विचाराची उंची फार मोठी. याच्याकरता मी दोनच उदाहरणं ठेवणार आहे. काही लोक बहिरंगाने कनिष्ठ आहेत, पण अंतरंगाने विचाराची उंची यांची फार काय तर मोठी वर का. याच्याकरता दोनच उदाहरणे. पहिलं उदाहरण मी देऊन जाईन. ज्यावेळेस भगतसिंगाला इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आणि फाशीचा दिवस उगवला. ब्रिटिश कर्मचारी ज्यावेळेस भगतसिंगाला नेण्याकरता आलेले, कारागृहाचा दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर ब्रिटिश सरकारने आतमध्ये नजर टाकली आणि ते दृश्य पाहिलं आणि ब्रिटिश सरकारला हसू आलं. का माहिती का? ज्या दिवशी भगतसिंगाला फाशी दिली जाणार आहे, भगतसिंग त्या दिवशी त्या कारागृहामध्ये व्यायाम करत होता, मेहनत काढत होता. त्याचे ते कृत्य पाहिलं आणि ब्रिटिश सरकारला हसू आलं. भगतसिंगाने विचारलं हसण्याकरता काय झालं? त्या ब्रिटिश सरकारने उत्तर दिलं, अरे या वेळेला तू मेहनत करतोय, व्यायाम करतोय, हसू या गोष्टीचं आम्हाला येते की पुढल्या तासामध्ये तुला फाशी दिली जाणार आहे. या शरीराकरता तू व्यायाम करतोय, मेहनत करतोय, याचा काहीच उपयोग होणार नाही. हे कशाकरता करतोय? ब्रिटिश सरकारचे शब्द भगतसिंगाने ऐकलं आणि मला विचाराची उंची सांगायची. ब्रिटिश सरकारला भगतसिंगाने सांगितलं, काय सांगितलं? कर्मचाऱ्यांना सांगितलं, आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये नियम असा आहे, सकाळची देवपूजा करत असताना देवाला तादी आणि टवटवीत फुलं वाहिली जातात. तसा आज मी माझा देह माझ्या भारत मातेला अर्पण करतोय, पण अर्पण करत असताना माझं देहरूपी फुल ताजं आणि टवटवीत असावा याच्याकरता मी व्यायाम करतोय. याला विचाराची फक्त काय म्हणावी? उंची म्हणावी. मला हा वर्ग बहिरंगाने कनिष्ठ आहे, पण अंतरंगाने मात्र विचाराची उंची फार मोठी बर का. एकच उदाहरण देतोय माझ्याकडे, आणखी वेळ कमी. विचाराची उंची मला सांगायची बर का. ऐका, ज्यावेळेस आमच्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली आणि कर्मे भाऊराव पाटलांना पैशाची उणीव वाचू लागली. मग कोल्हापूर विभागामध्ये फिरत असताना एक शेट्टी भेटले. शेट्टीने सांगितलं, पाटील रयत शिक्षण संस्थेला 1 लाख रुपये देण्याकरता तयारी. कर्मे भाऊराव पाटील पळत गेले, शेट्टीला कडकडून मिठी मारली. पण त्या शेट्टीने सांगितलं, पाटील 1 लाख रुपये देईन, पण माझी अट आहे. काय अट आहे? ज्या रयत शिक्षण संस्थेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिले, माझी अट आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव खोडायचं आणि त्या जागेवरती माझ्या बापाचं नाव टाकायचं. काय? कर्मे भाऊराव पाटलांना राग आला. विचाराची उंची आहे का? कर्मे भाऊराव पाटलांनी शेतीच्या हातात हात सोडवून सांगितलं, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली, माझ्या राजांच्या नावाकरता, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाकरता वेळ आली तर मी माझ्या बापाचं नाव बदलीन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. याला अंतःकरणातील विचाराची उंची म्हणाली. वर्ग हा बघा बहिरंगाने कनिष्ठ आहे, पण अंतरंगाने मात्र याच्याकडे विचाराची उंची पाहायला मिळते. मला आता 3ऱ्या वर्गाकडे घेऊन जायचोय. तो बहिरंगानेही कनिष्ठ आहे आणि अंतरंगाने कनिष्ठ आहे. या वर्गाकरता माझ्याकडे वेळच नाही. मला 4थ्या वर्गाकरता वेळ द्यायचा आहे. तो बहिरंगानेही श्रेष्ठ आहे आणि अंतरंगाने श्रेष्ठ आहे. तो वर्ग माझ्या संतांचा वर्ग आहे. विधाला समाजामध्ये फक्त माझा संत नावाचा वर्ग बहिरंगानेही श्रेष्ठ आहे आणि अंतरंगाने सुद्धा काही तर श्रेष्ठ आहे. म्हणून असं म्हटलं जातं, संत बहिरंगाने दिसण्याकरता सुंदरच आहे आणि अंतरंगाने संतांचे विचार काय तर अत्यंत सुंदर आहेत. बरीच लोक म्हणतात, महाराज संत बहिरंगाने दिसण्याकरता सुंदर आहेत. संत कधी तुम्ही पाहिलात का? जरा कडवट शब्द वापरतो. आम्ही संतांना दररोज पाहतो. त्याही पेक्षा आवर्जून मी नाव घेईन, ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन केल्याशिवाय तर आम्ही घर सोडित नाही. परत एकदा ऐका, ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन केल्याशिवाय घर सोडित. काही लोक म्हणतील की महाराज दररोज ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन करताय, आम्हालाही ज्ञानोबा तुकोबांना पाहिजे. एक मला उत्तर द्या, ज्ञानोबा तुकोबांना कुणाला पाहिजे त्याने हात वर करा. ज्ञानोबा तुकोबा ज्याला पाहिजे त्याने हात वर करा. बरं द्या, कुणाचा हात वर नाही. कीर्तन झालं जेवायचे कुणाला त्याने हात वर करा. वा वा, खायचं बरं कळते लगेच.
ऐका 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 ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं दर्शन आम्ही दररोज करतोय. मला माहिती तुम्ही हात वर घेणार नाही, पण ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या दर्शनाची उत्सुकता तुम्हाला पण आहे. आता एक पुढला प्रश्न करतो, ज्ञानोबा तुकोबाऱ्या लगेच दाखवू का कीर्तन झालं दाखवू? तात्या कीर्तन झालं दाखवू का लगेच दाखवू? बरं तात्या म्हणतात लगेच दाखवा. लगेच ज्ञानोबऱ्यांना लगेच दाखवतो. आता ऐका, ज्यांना ज्ञानोबा तुकोबाऱ्यांना पाहिजे लगेच दाखवतो. ऐका ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं दर्शन कशामध्ये? ऐका, माझ्या ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी घ्या आणि ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या प्रेमाने वाचा आणि तुकोबाऱ्यांची गाथा घ्या आणि गाथेतला एक अभंग प्रेमाने वाचा. परत एकदा शब्द ऐका, ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी वाचत असताना प्रत्यक्ष ज्ञानोबऱ्यांचं दर्शन आहे आणि तुकोबाऱ्यांची गाथा वाचत असताना प्रत्यक्ष माझ्या तुकोबाऱ्यांचं दर्शन आहे. आजही ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं दर्शन आम्हाला प्रत्यक्ष होते की ज्ञानोबा तुकोबाऱ्या बहिरंगाने दिसण्याकरता चांगले आणि अंतरंगाने संतांच्या विचाराची उंची किती, संतांचे विचार किती उंचे, आतमध्ये विचार विचार एवढे सुनते. म्हणून तर आमचे संत म्हणतात की आमच्या विचाराची उंची आहे का. संत म्हणतात की इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती. इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे अंतःकरणातील विचाराची उंचीवर का. परत एकदा शब्द ऐका, संतांना मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर कोणतंही कर्तव्य पार पाडण्याची गरज नाही, पण तरीही संत येथे मृत्यू लोकांमध्ये येतात आणि तुमच्या माझ्या हिताचा विचार करून तुमच्या माझ्या कल्याणाकरता तुमच्या माझ्यावरती उपकार करण्याकरता आणि तुम्हा आम्हाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत इथे येतात आणि तुमच्या माझ्यावरती उपकार करतात. यांना संतांच्या विचाराची काय म्हणावी? उंची म्हणावी. एक उंची अजून काय करू का संतांची. संत असेल आपल्या जीवनामध्ये जर का एखादी दुःखांकित व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचं दुःख दूर केल्याशिवाय संत कधीही पुढे जात नाही, तर त्याचं दुःख दूर करतात आणि मगच जातात. याच्याकरता ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक गूढ दृष्टांत दिलं बरं का. माऊली म्हणतात की संतांची विचाराची उंची किती, पुढच्या माणसाचं दुःख दूर केल्याशिवाय संत पुढे जाता येतं. कशा पद्धतीने ज्ञानोबऱ्यांनी त्याच्याकरता दृष्टांत दिला. माऊली म्हणतात की निम्न भरल्या विन पाणी धाडूची नेली. काय गूढ दृष्टांत दिलं हो. माऊली म्हणतात की पाटाचं पाणी वाहते. परत एकदा ऐका बरं का, शेतकरी वर्ग आहे आपला, आणि ते पाणी वाहत असताना माऊली म्हणतात की त्या पाटातलं पाणी वाहत असताना पाण्याच्या पुढे जर का खड्डा आला, परत एकदा ऐका, तो खड्डा आल्यानंतर माऊली म्हणतात की पाणी असं कधी विचार करत नाही हा खड्डा कधी भरायचा आणि मग भरल्यानंतर मी पुढे जाणार. याच्यापेक्षा या खड्ड्याला टाळू आणि खड्ड्याला वेढा मारून पाणी पुढे निघून जातं, असं माऊली म्हणतात की कधी होत. ज्ञानोबा म्हणतात त्या पाण्याच्या पुढे किती जरी मोठा खड्डा आला, माऊली म्हणतात की अगोदर पाणी त्या खड्ड्याला बहितं आणि भरल्यानंतर आपलं पुढचं मार्गाक्रमण करतं. तसं संतांचं जीवन आहे. पुढचा दुःखांकित व्यक्ती आला त्या व्यक्तीचं अगोदर दुःख दूर करतात आणि मग संत आपलं पुढं मार्गाक्रमण करतात. याला संतांच्या अंतःकरणातील विचाराची काय म्हणावी? उंची म्हणावी.
आणि ही उंची एवढी मोठी असते. पुढच्या लोकांचं दुःख दूर करत असताना संत स्वतःच्या देहाचा विचार करत नाहीत. म्हणून तर तुकोबाऱ्या म्हणतात ना, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, अंतःकरणातील विचाराची उंची एवढी मोठी की संत समाजाचं कल्याण करत असताना, समाजावरती उपकार करत असताना स्वतःच्या देहाला त्रास झाला तरी चालेल, पण संत मात्र स्वतः ते त्रास सहन करतात, पण समाजाचं मात्र हित करतात. हे संतांच्या अंतःकरणातील विचाराची उंची. परत एकदा महत्वाचा मुद्दा आहे का, संत बहिरंगाने श्रेष्ठ आहेत आणि अंतरंगाने श्रेष्ठ आहेत. आणि त्या संत पदावरती आरूढ झालेले माझ्या खऱ्या अर्थाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा आहे. ज्ञानोबांचं जीवन बहिरंगाने श्रेष्ठ आहे आणि ज्ञानोबांचं जीवन अंतरंगाने श्रेष्ठ आहे. बहिरंगाने ज्ञानोबांचं जीवन किती श्रेष्ठ आहे, ज्ञानोबांची प्रत्यक्ष मूर्ती प्रत्येक जण डोळ्याने पाहत आहे. पण मला ज्ञानोबांच्या अंतःकरणातील विचाराची उंची सांगायची. ज्ञानोबांच्या अंतःकरणातील विचाराची उंची एवढी मोठी, ज्ञानोबांनी मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर केवळ स्वतःच्या देहाचा, कुटुंबाचा, केवळ आळंदीचा आणि आळंदीच्या पंचकृषीचा विचार न करता ज्ञानोबांच्या विचाराची उंची आहे का, त्या ज्ञानोबांनी म्हणावा, मी संपूर्ण असताना, जीवन जगत असताना मी स्वतः करता जीवन जगणार नाही, भावंडांकरता जीवन जगणार नाही, आळंदी करता जीवन जगणार नाही, आळंदीच्या पंचकृषी करता जीवन जगणार नाही. ज्ञानोबांच्या विचाराची उंची आहे का, माझ्या ज्ञानोबांनी संपूर्ण समाजाकरता, संसाराकरता पण केला. त्या पणामधून ज्ञानोबांच्या विचाराची उंची ऐकायला मिळते. ज्ञानोबांनी पण केला, मी फक्त आनंदीचा आणि पंचकृषीचा संसार सुखाचा करणार नाही. विचाराची उंची आहे का, ज्ञानोबा म्हणतात, अवघी संसार सुखाचा करीन, अवघी
फक्त आळंदीतून पंचकृषीचा संसार सुखाचा करणार नाही. माऊलींची भाषा आहे, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. या शब्दावरून ज्ञानोबरायांचं अंतःकरण किती व्यापक आहे, हृदयातील विचाराची उंची किती पाहायला मिळते. ज्ञानोबरायांनी केवळ सुविचार न करता, आळंदीचा विचार न करता संपूर्ण समाजाचा विचार केला. ही विचाराची उंची, पण ही विचाराची उंची ज्ञानोबरायांची मला फार आवडती बरं का. काय झालं, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची परिपूर्णता झाली आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानदादाने घेतला आणि श्री गुरु निवृत्तीनाथांच्या पुढे गेलं आणि श्री गुरु निवृत्तीनाथांच्या पुढे नतमस्तक झाले आणि ज्ञानदादाने सांगितलं, श्री गुरु सांगितलेलं काम पूर्ण झालं. पण निवृत्तीनाथांनी ज्ञानदादाकडे पाहिले, ज्ञानदादा सांगितलं, ज्ञानदादा अरे फार मोठं काम केलं या ग्रंथाच्या परिपूर्णतेमध्ये. आज ज्ञानदादा मी अत्यंत आनंदित आहे, काय मागायचं ते माग. ज्ञानोबरायांनी श्री गुरु निवृत्तीनाथांकडे पहिलं सांगितलं, श्री गुरुंना मला काही मागण्याची गरज नाही, पण तरी श्री गुरु म्हणतात की ज्ञानदादा काहीतरी माग. आता शब्द पुढे एकदा माग म्हटल्यानंतर ज्या माझ्या ज्ञानोबरायांनी आयुष्यभर कधी कुणाला काही मागितलं नाही, त्या ज्ञानोबरायांनी मात्र श्री गुरु निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची परिपूर्णता झाल्यानंतर जे मागितलं त्याला शब्द आहे आणि तो शब्द म्हणजे काय मागितलं, काय मागितलं, पसाई दान मागितलं बरं का. काय मागितलं, पसाई दान मागितलं. बरेच लोक म्हणतात की महाराज ज्याला पसायदान म्हटलं जातं, पसायदान म्हटलं जातं, नेमकं पसायदान नेमकं म्हणावं तरी कोणाला. एवढी व्याख्या माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा. पसायदान नेमकं कशाला म्हणावा, ऐका ऐका. पसायदान कशाला म्हणावं ऐका. जे स्वतः करता मागितलं त्याला भीक म्हणावं, जे कुटुंबाकरता मागितलं त्याला भिक्षा म्हणावी, जे समाजाकरता मागितलं त्याला दान म्हणावा, पण जे विश्वाकरता मागितलं त्याला ज्ञानोबरायांचं पसायदान म्हणावा, त्याला ज्ञानोबरायांचं पसायदान म्हणावा. पण माऊलींनी जे पसायदान मागितलं ते कुणाकरता मागितले, विश्वाकरता मागितले. येथे एक मला ज्ञानोबरायांची विचाराची उंची फार मोठी आवडली बरं का. ते पसायदान मागत असताना ज्ञानोबरायांनी द्वितीय ओळीमध्ये अत्यंत गोड मागणं मागितले आणि ते मागणं कुणाकरता मागितले, सर्वांच्या पाठांतरातील बरं का. ती गोड ओळी बरं का, मला सगळी ओळी सांगायची नाही, पाठांतरात तुमचं. ज्ञानोबराय म्हणतात की जे पुढं काय, जे वा 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 शब्द फार गोड आला इथे. खळ नावाचा एक शब्द आला बरं का इथे. काय आला, खळ नावाचा बरं का. ज्ञानोबरायांनी प्रथम श्री गुरु निवृत्तीनाथांकडे मागणं मागितलं, ते खळा करता मागणं मागितलं. बऱ्याच लोकांच्या भवया उंचवल्या, महाराज इथे खळ नावाचा शब्द आलाय, पण ज्याला खळ खळ म्हटलं तर खळ नेमकं कोणाला म्हणावा. आज डोक्यातला विचार काढून टाका, खळ नेमकं कोणाला म्हणावा. खळाची मी गोड व्याख्या करणारी ऐका. नास्तिकाला खळ म्हटलं जात नाही, अधर्माने वागणारा त्यालाही खळ म्हटलं जात नाही, पाप कर्म करणारा त्यालाही खळ म्हटलं जात नाही, दुष्कृत्य करणारा त्यालाही खळ म्हटलं जात नाही. मग बरेच जण म्हणतात महाराज अधर्माने वागणारा त्याला खळ म्हटलं जात नाही, दृष्ट प्रवृत्तीत आहे त्याला खळ म्हटलं जात नाही, पाप कर्म करतो त्याला खळ म्हटलं नाही. पण नेमकं खळ नेमकं म्हणावं तरी कुणाला. हे जे ज्ञानोबरायांचं मागणं आहे ना आणि ज्ञानोबरायांच्या विचाराची उंची ऐकायला मिळते. परत एकदा शब्द ऐका, ह्या खळा करता मागणं मागितले आणि का मागणं मागितले, याच खळाने. परत एकदा शब्द ऐका, याच खळाने माझ्या ज्ञानदादाने जर का इंद्रायणीला जर का स्पर्श करावा तर याच खळाने म्हणावा, अरे संन्यासाची मुलं ना इंद्रायणी बाटवताय कशाला. अरे माझ्या ज्ञानदादाने आळंदीमध्ये प्रवेश करावा तर याच खळाने म्हणावा, अरे संन्यासाची मुले आळंदीमध्ये तुम्हाला प्रवेश नाही का प्रवेश करताय. याच खळाने माझ्या ज्ञानदादाने मधुकरी मागितली तर विचारावा मधुकरीमध्ये काय आहे. आणि माझ्या ज्ञानदादाने मधुकरी उघडावी तर त्या मधुकरीमध्ये मुठभर माती मिसळण्याचं काम करावा. पण ते कुणी करावा, या खळाने करावा. आणि ज्ञानोबरायांनी सर्वप्रथम मागणं मागितलं, त्या खळा करतात मागणं मागितलं. पण बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरचा भाऊ सांगतोय, महाराज नेमकं खळ नेमकं म्हणावं तरी कोणाला. आज माझ्या कीर्तनातून खळाची व्याख्या घेऊन द्या. खळ नावाची विशिष्ट व्यक्ती नाही. परत एकदा ऐका, खळ नावाची विशिष्ट व्यक्ती नाही. खळ कुणाला म्हणावा, परत एकदा ऐका, खळ नावाची विशिष्ट व्यक्ती नाही. ही विशिष्ट वृत्ती ज्याच्या ठिकाणी त्याला खळ म्हणावा. बरेच जण म्हणतात ही विशिष्ट वृत्ती ज्याच्या ठिकाणी त्याला खळ म्हणावा, पण कोणती वृत्ती ज्याच्या ठिकाणी त्याला खळ म्हणावा. आता ही वृत्तीची व्याख्या घेऊन द्या. ही वृत्ती ज्याच्या ठिकाणी त्याला खळ म्हणावा, पण कोणती वृत्ती, परत एकदा ऐका, कोणती वृत्ती ऐका. याला खळ म्हणावा पण कोणती वृत्ती ऐका. मला नाही मिळलं तरी चालन,
पण माझ्या शेजारच्याला मात्र मिळलं नाही पाहिजे ही वृत्ती जो ठेवतो त्या वृत्तीला ज्ञानोबा म्हणतात की खळ म्हणावा. विठाल विठाला. तुमच्या चेहऱ्यावर तर भाऊ सांगतोय तुम्हाला अजून खळ कळलाच नाही. एक उदाहरण तुमच्यातलं आणि एक उदाहरण आमच्यातलं म्हणजे पक्क तुम्हाला खळ नेमकं कोणाला म्हणावं. ऐका पहिल्यांदा उदाहरण तुमचं तो खळ कुणाला म्हणावा. ऐका लक्षपूर्वक ऐका. मी बोलायच्या अगोदर तुम्ही उत्तर देणार त्याचं. ऐका माझ्या बांगल्याचं काम पूर्ण नाही झालं तरी चालन पण शेजारच्या बांगल्याचं काम पूर्ण नाही झालं पाहिजे ही वृत्ती जो मनामध्ये ठेवतो ज्ञानोबा म्हणतात की त्याला काय म्हणावा. हे जरा तुमच्यातलं सांगितलं तर आमच्यातलं सांगितलं जरा उकडे फुटन तुम्हाला जरा आमच्यातलं सांगतो. ऐका एखाद्या रुपये महोत्सवाच्या सप्त्यामध्ये श्याम सुंदर महाराजांची तारीख नाही बसली तरी चालेल. नाही बसली तरी चालेल त्याची मात्र बसली नाही पाहिजे ही वृत्ती. त्या वृत्तीला काय म्हणावा तर खळ म्हणावं बरं का. आणि ही वृत्ती ऐका अशा वृत्तीचा परत एकदा ऐका अशा वृत्तीचा आणि खळाचा उद्धार करण्याची ताकद जगाच्या बापामध्ये सुद्धा आहे बरं का. मग परत एकदा शब्द ऐका. देव फक्त दोघांचा उद्धार करतो बघता राखे आणि दुर्जनासी पण या दोघांच्या मधला वर्ग त्याला खळ म्हणावा. खळाचा उद्धार देवाला करता येत. देव फक्त दोघांचा उद्धार एक तर सज्जनता आणि एक तर दुर्जनता. आणि हात जोडून सांगू का आपण सज्जनही नाही आणि आपण काही लोकांच्या मनात जर का वाईट वाटलं असेल तर मी जरा क्षमावागून एक प्रश्न करतो. काय म्हणतात महाराज आम्ही सज्जन नाही दुर्जन आहे असं म्हणताय कसं. पण मी असं म्हणेन ज्याला वाटते मी खरंच सज्जन आहे. परत त्याचा शब्द ऐका बरं का. ज्याला वाटते मी खरंच सज्जन आहे आणि मी सज्जन आहे असं जर का त्याला वाटत असतं ना तर कुणाची लाज न बाळगता ज्याला वाटते मी सज्जन आहे ह्या धर्म मंडपामध्ये बसलेला ज्याला वाटते मी सज्जन आहे त्याने आपला हात वर करावा. मला पुढे तर काही कुणी सज्जन दिसणार मी मागं नजर टाकते एखादा सज्जन दिसतोय का नाही. मला तिकडे पण सज्जन दिसणार इकडे आमच्या माता भगिनीकडे पाहतो इकडे पण नाही कुणी म्हणजे कुणाचा हात वर आला नाही म्हणजे तुम्ही नक्की सज्जन. परत त्याचं उत्तर द्या. तुम्ही सज्जन म्हणजे तुम्ही सज्जन नाही म्हणजे नक्की तुम्ही कोण आहे. सज्जन आहे म्हणजे नक्की कोण आहे तुम्ही. बरं आता ऐका सज्जन म्हणून हात वर आला नाही म्हणजे तुम्ही सज्जन नाही म्हणजे नक्की कोण आहे. बरं आता ज्याला वाटतंय मी दुर्जन आहे त्याने आपला हात वर करावा. मला पाठीमागे पण दुर्जन म्हणून कोणाचा हात वर यायला तयार नाही दिसताना बरं का. एक मला उत्तर द्या तुम्ही सज्जन म्हणलं तरी हात वर घेत नाही आणि दुर्जन म्हणलं तरी हात वर घेत. एक थोडं कडवड बोलू का काय माहिती का सज्जन म्हणून घेण्याची हिंमत नाही आणि दुर्जन म्हणण्याकरता तेवढं मनात धाडस होतं आपलं म्हणून आपण सज्जन नाही आणि दुर्जन नाही. मग आपण आहे तरी कोण. ज्ञानोबाने त्याच्याकरता शब्द टाकला आपण कोण आहे. खळ आणि या खळाचा उद्धार जगाचा बाप करू शकत नाही. ही उद्धार करण्याची ताकद ज्ञानोबांना माहित होतं फक्त हे आमच्या ठिकाणी ते. मग ज्ञानोबांनी त्या खळाच्या उद्धाराचा विचार येथे पसायदानाच्या द्वितीय ओळीमधून मागितला. याचं कारण आहे ज्याचा उद्धार कोणी करू शकत नाही तो उद्धार फक्त आम्ही करू शकतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो येथे ज्ञानोबांच्या अंतकणातील विचाराची उंची पाहायला मिळते. सांप्रदायिक जीवन जगत असताना कधी आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबांनी कधी कोणत्या जातीचा कुळाचा जातीचा कधी विचार केला नाही. जी माझ्या ज्ञानोबांकडे आली आमचे नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबांचं जीवनच आहे. जे कुणी आले कोणत्या धर्मातलं आहे कोणत्या कुळातलं आहे कोणत्या जातीतलं आहे याचा विचार न करता ज्ञानोबांनी त्याच्यावरती कल्याण करण्याकरता त्याला कृपा सेवा देण्याकरता कधी संकोच बाळगला नाही. म्हणून तर आमचे नाथ महाराज म्हणतात की न पाहियाते कुळाचा विचार 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 न पाहियाते कुळाचा
अंतकरणातील विचाराची उंची आहे का आणि त्याला संत म्हणावा. जो संत असतो ना, जरा शब्द थोडीशी माझे कडू लागते ना, जो संत आहे ना तो संत कधी जातीचा, धर्माचा आणि कुळाचा कधी विचार करत. परत एकदा शब्द आहे का, संत कुणाला म्हणावा, जो जातीचा, कुळाचा आणि धर्माचा विचार न करता जो कुणी असेल त्याला आपल्या जवळ बोलवतो आणि त्याच्यावरती कृपा करून त्याचा उद्धार करतो, त्याला काय म्हणावा? कुणाला म्हणावा? जो जातीचा, कुळाचा आणि धर्माचा विचार करत नाही, कृपा आशीर्वाद देऊन उद्धार करतो, त्याला काय म्हणावा? जरा शब्द माझे कडवट वाटतील. एखादा परमार्थातला किती का मोठा असाना, पण तो परमार्थामध्ये आल्यानंतर स्वतःच्या जातीचा, कुळाचा आणि धर्माचा विचार करत असेल अथवा स्वतःच्या जातीच्याच लोकांना बोलवतोय, स्वतःच्या धर्माच्याच लोकांना बोलवतोय आणि इतरांचा धिक्कार करतोय, ती किती का मोठा असाना त्याला संत म्हणून घेण्याचा अधिकार नाही. ज्ञानोबांच्या अंतकरणातील विचाराची व्यापकता एवढी मोठी की त्या ज्ञानोबांकडे येणाऱ्या कुणी कोणत्या कुळातील आहे, कोणत्या जातीतील आहे, धर्मातील आहे, ज्ञानोबाने त्याचा विचार न करता त्या सर्वांना आपल्या जवळ बोलवलं आणि त्यांच्यावरती कृपा करण्याचं काम केलं. ही ज्ञानोबांच्या विचाराची खऱ्या अर्थाने उंची आहे आणि ही उंची संप्रदायामध्ये सहजासहजी सगळ्यांकडे पाहायला मिळत नाही. आणि ही विचाराची अंतकरणातील विचाराची उंची माझ्या रामा जनार्दन स्वामींच्या लक्षात आली आणि त्यांनी विचार केला, काय ज्ञानोबांचं हृदय, काय अंतकरणातील विचाराची उंची मोठी, हृदय किती व्यापक आहे की ज्ञानोबांचं असं व्यापक असतं हृदय. आजपर्यंत रामा जनार्दन स्वामी म्हणतात मी पाहिलं नाही. ज्ञानोबा अंतरंगाने ही श्रेष्ठ आहेत आणि बहिरंगाने दिसण्याकरता श्रेष्ठ आहेत. अशा ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये मी काय करावा असं रामा जनार्दन स्वामी विचार करत असताना आणि मग माझ्या रामा जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं, या ज्ञानोबांचं मी वर्णन करू शकत नाही, वर्णन करण्याकरता वाणी अपुरी ठरती, पण ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये असं काय करावा की जेणेकरून संपूर्ण समाजाच्या लक्षात राहील. त्यावेळेस रामा जनार्दन स्वामींनी ज्ञानोबांच्या अंतकरणातील विचाराची उंची, अंतरंगाची श्रेष्ठता आणि बहिरंगाची श्रेष्ठता पाहिली आणि त्यांनी सांगितलं मी वर्णन करू शकत नाही, पण एक मात्र करीन. काय करीन? मी माझ्या ज्ञानोबांची आरती करीन. ती आरती कोणती केली? त्या आरतीचं चिंतन केलं अभंगाच्या पहिल्या चरणामधून. आरती Hare Krishna
ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनो भेदला माझा विळीचं बंधन पळून फक्त माझ्याकडे फक्त एक 10 मिनिटं शिल्लक आहे. मी फक्त ज्ञानोबांच्या आरतीला फक्त स्पर्श केलेला आहे. कधी परत नंतर योग आला तर विस्तारपूर्वक इथून आपण कीर्तनाला सुरुवात करू. धावतं या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये फक्त आरती या शब्दाकडे स्पर्श करून येथे आरती कशा प्रकारे केली याचं फक्त चिंतन करायचं आणि हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता करायची. विढाला जनार्दन स्वामी ज्ञानोबांची आरती गातात. आरती गात असताना आरतीतले शेवटच्या पदाकडून मला थोडस चिंतन करायचंय. रामा जनार्दन स्वामी म्हणतात की त्या ज्ञानोबांनी माझं मन वेधलं. मनोवेदला माझा रामा जनार्दन स्वामी म्हणतात की माझं मन त्या ज्ञानोबांनी वेधलं. पण आता बारकाईने ऐका, माणसाचं मन वेधलं जातं 2 गोष्टीने बरं का. ऐका ऐका. पहिल्यांदा ज्या व्यक्तीबद्दल बोलायचे ती व्यक्ती जर का आपण पाहिलेली असेल तर पाहिल्यानंतर ते व्यक्तीचं स्वरूप आपलं मन काय करतं वेधून घेत असतं. आणि 2 नंबर, एखादी ती व्यक्ती पाहिलेली नाही पण त्या व्यक्तीचं वर्णन ऐकून कधी कधी आपलं मन काय केलं जातं तर वेधलं जातं. पण रामा जनार्दन स्वामींचा आणि ज्ञानोबांचा जर का कार्यकाळ जर का पाहिला त्याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. याचा अर्थ रामा जनार्दन स्वामींनी ज्ञानोबांना पाहिलेलं नाही. मग पाहिलेलं जर का नाही तर रामा जनार्दन स्वामी म्हणतात की मनोवेधला माझा. याचा अर्थ असा लावायचा, रामा जनार्दन स्वामींनी ज्ञानोबांना पाहिलेलं नाही पण त्यांच्या कालावधीमध्ये असणारे जे काही संत असतील अथवा त्यांच्या नंतर झालेले जे काही संत आहेत त्या संतांनी ज्ञानोबांचं भरभरून वर्णन केले आणि ते वर्णन ऐकून रामा जनार्दन स्वामी म्हणतात की ज्ञानोबांनी माझं काय केले तर मन वेधलेलं आहे. मग रामा जनार्दन स्वामींना विचारलं ज्ञानोबांनी तुमचं मन वेधले याचं कारण ज्ञानोबांचं वर्णन अनेक संतांनी केले पण कोणतं वर्णन ऐकून तुमचं मन वेधलं गेलं. तेव्हा रामा जनार्दन स्वामी म्हणतात की त्याला एक कारण आहे. त्या काळामध्ये असणाऱ्या जनाबाईंनी एक ज्ञानोबांचं गोड वर्णन केलेले आणि ते वर्णन करत असताना ते वर्णन ऐकलं आणि माझं मन वेधलं गेलं. पण ते वर्णन करत असताना त्यांनी म्हटले ज्ञानोबा आहे, हे ज्ञानोबा आहे. साक्षात ज्ञान आहे ना, ज्याला ज्ञान म्हटलं तर त्या ज्ञानाचा एक प्रकारचा ज्याला सागर म्हटलं तर ते ज्ञानोबा कशा प्रकारे आमच्या जनाबाई म्हणतात की ज्ञानाचा सागर वर्णन ऐकले. ज्ञानोबा साक्षात ज्ञानाचा सागर आहे, तिथे ज्ञान आहे आणि असं जे वर्णन ऐकले म्हणून रामा जनार्दन स्वामी म्हणतात की मनोवेधला माझा. पण ते म्हणतात की नुसतं त्यांचं वर्णन ऐकून माझं मन वेधलं गेलं नाही. ते रामा जनार्दन स्वामी म्हणतात की त्याच काळामध्ये असणारे एकनाथ महाराज आहेत. ते एकनाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानोबांचं वर्णन करताना म्हटलेले आणि ते वर्णन ऐकल्यामुळे माझं मन वेधले. पण त्यांनी वर्णन करताना म्हटले ज्ञानोबा साक्षात कृपाळू, ज्ञानोबा साक्षात उदारे, ज्ञानोबा साक्षात आहे तरी कोण ते वर्णन नाथ महाराज करताना
कृपाळू उदार आहेत आणि भक्त करुणा कर ज्ञानाबाई आहे असं जे ज्ञानोबाईंचं वर्णन नाथ महाराजांनी केलेले आणि रामाजन सोयी म्हणतात की ते वर्णन मी ऐकलेले आणि म्हणून मनोवेदला माझा नुसतं एवढंच वर्णन नाही एके ठिकाणी म्हटले की ज्ञानोबा म्हणजे साक्षात कोण आहेत साक्षात भगवान विष्णूच आहे महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार आहे आणि हे वर्णन रामाजन सोयी म्हणतात मी माझ्या कानाने ऐकूने आणि ऐकल्यामुळे मनोवेदना माझा आणि आता त्याच्यामुळं मी त्यांचं काय करतोय वर्णन करतोय पण केवळ मी त्यांचं वर्णन ऐकलेले म्हणून माझं मन वेदे असं नाही त्या ज्ञानोबऱ्यांची सेविते साधू संत अनेक साधू संत माझ्या ज्ञानोबऱ्यांचे काय करतात तर सेवा करतात जास्त दाद मी तिथे देणार नाही म्हणून रामाजन सोयी म्हणतात की वर्णन करत असताना आता पाठीमागला शब्द टाकला महा कैवल्य तेजा शब्द फार गुढे याच्यावरती मला वेगळं कीर्तन पाहिजे येथे कैवल्य नावाचा शब्द आला आणि ज्ञानोबऱ्यांनी शब्द टाकला महाकैवल्य अर्थ असा करायचा कैवल्य वेगळे आणि महाकैवल्य वेगळे का पण अगोदर कैवल्य आणि महाकैवल्य कळण्याकरता अगोदर ज्याला कैवल्य 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 नेमकं म्हणावं कशाला हे कळणं फार गरजेचं आहे कैवल्य शब्दाकरता वेळ नाही माझ्याकडं कैवल्य या शब्दाचा अर्थ होतो साक्षात मोक्ष काय होतो कैवल्य म्हणजे साक्षात मोक्ष आणि मोक्ष या शब्दाचा अर्थ होतो साक्षात परब्रह्म येथे ज्ञानोबऱ्याने सांगायचे कैवल्य वेगळे आता ऐका बारकाने ऐका मग येथे कैवल्य शब्दाचा अर्थ काय केलं परब्रह्म केलं आणि येथे ज्ञानोबऱ्या म्हणतात की महाकैवल्य म्हणजे याचा अर्थ असा करायचा परब्रह्म वेगळं आणि महापरब्रह्म वेगळं का नाही परब्रह्म आणि महापरब्रह्म असा शब्द वेगळा करता येत नाही येथे रामाजन स्वामी भावनेच्या भरामध्ये ज्ञानोबऱ्यांच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना फक्त महाकैवल्य नावाचा शब्द वापरलाय वास्तविक पाहता परब्रह्म आणि महापरब्रह्म हा शब्द वेगळा होत नाही तसं कैवल्य आणि महाकैवल्य हा शब्द वेगळा होत नाही दोन्ही एकच आहेत पण आणखी उत्कृष्ट प्रकारचं वर्णन करावा याच्याकरता रामाजन स्वामी शब्द वापरला महाकैवल्य आणि रामाजन स्वामी म्हणतात की साक्षात महाकैवल्याचं साक्षात परब्रह्माचं परत एकदा ऐका साक्षात परब्रह्म एरवी कुणाला पाहता येत नाही पण त्या परब्रह्माचं तेज जर का साक्षात जर का पाहत असेल ना तर माझ्या ज्ञानोबऱ्यांकडे पहा महाकैवल्य तेजा आणि आता पाठीमागे शब्द टाकला कोणता शब्द टाकला आरती ज्ञानराजा आरती नावाचा शब्द हा माझा सिक्रेट आहे मी शेवटी ठेवणार आहे आता ज्ञानराजा नावाचा शब्द आला येथे ज्ञानराजा आला येथे रामाजन स्वामी सांगायचं आहे ज्ञानोबा साक्षात काय तर ज्ञानाचे काय तर साक्षात ज्ञानोबऱ्यांना काय सांगा ज्ञानोबऱ्या ज्ञानाचे गुण आहे तर राजा आहेत येथे ज्ञान राजा नावाचा शब्द आला राजा नावाचा शब्द आला एवढे मला आठवत नाही तर पण एक राजा नावाचा शब्दाचं चिंतन करत असताना राजाचे काही प्रकार केले बरं का परत एकदा ऐका राजाचे काही प्रकार केले त्याच्यामध्ये पहिला प्रकार केला नृपती दुसरा केला भूपती आणि आणखी केला राजाचा प्रकार त्याला चक्रवर्ती म्हटलं जातं कोणता चक्रवर्ती येथे रामा जनार्दन स्वामींना ज्ञानोबऱ्यांना ज्ञानियाचा राजा म्हटले पण कोणता राजा म्हटले तर चक्रवर्ती राजा म्हटले बरं का म्हणून ऐका बरं का येथे चक्रवर्ती फक्त दोनच होऊन गेले परत एकदा ऐका चक्रवर्ती फक्त किती होऊन गेले दोनच होऊन गेले एक चक्रवर्ती आहेत
माझे ज्ञानोबर आहेत. कारण ज्ञानोबरांचा जर का पालखी रथ जर का निघाला, ऐका वारी करता निघाला, त्या रथावरती ठळक अक्षरावरती लिहिलेले काय लिहिलेले वरती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. ज्ञानोबराय फक्त एक चक्रवर्ती आणि आणखी चक्रवर्ती होऊन गेले, दुसरा चक्रवर्तीच नाही. आणखी चक्रवर्ती कोण माहिती का? मला वाटते की महाशिवरात्र जवळ आलेली चक्रवर्ती नावाचा शब्द आढळून, शिवभोळा चक्रवर्ती. माझे भगवान शिवशंकर एक चक्रवर्ती आणि ज्ञानोबा एक आहे तर चक्रवर्ती. येथे ज्ञानियांचा राजा सांगितलं चक्रवर्ती, मग ज्ञानोबा चक्रवर्ती. पण ज्याला चक्रवर्ती 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 शब्दाचा अर्थ काय होतो? 2 मिनिटात व्याख्या घेऊन जा. चक्रवर्ती या शब्दाचा अर्थ होतो ज्यांच्या भोवती जगातलं सर्व ज्ञान ज्यांच्या भोवती फिरतं अथवा ज्यांना सोडून ज्ञान कुठे जात नाही त्याला चक्रवर्ती म्हणावा. संपूर्ण जगातलं ज्ञान माऊलींच्या भोवती फिरते अथवा ज्ञानोबऱ्याने सोडून ज्ञान कुठेही जात नाही. म्हणून माझे ज्ञानोबऱ्या साक्षात कोण येतं? चक्रवर्ती. अहो त्यांच्याकडे ज्ञान आहे ना, म्हणून प्रमाण दिलं. साक्षात ज्ञानोबऱ्या ज्ञानाचा सागर आहे, नवे नवे ज्ञानियांचा राजा आहे. आमचा तुकोबऱ्यांचे प्रमाणे कसं ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. आमचे तुकोबऱ्या म्हणतात की ज्ञानोबऱ्या म्हणजे साक्षात ज्ञानाचं काय तर राजा आहे, सर्वात मोठी ज्ञानोबर आहे. त्याच अनुसंधाने रामाचार्य स्वामी म्हणतात की आरती ज्ञान राजा. आणि आता शब्द आला शेवटी आरती. माझ्याकडे वेळ नाही, 9:03 झाले, पण आमच्या माऊलीने सांगितलं कीर्तन 9:10 बरोबर संपवा. एक 7 मिनिटं शिल्लक आहेत. राहिलेल्या 7 मिनिटांमध्ये फक्त मी आरती शब्दाकरता मी दाद देणार आहे. आरती 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 या आरती शब्दावरती माझ्याकडे नितीन भाऊ 3 शंका आहेत. आरती शब्दाचा अर्थ होतो तरी काय? दुसरा प्रश्न, आरती नेमकं कोणाची करावी? आणि तिसरा प्रश्न, आरती नेमकी त्यांचीच का करावी? 3 प्रश्नाची उत्तर शोधायची आणि कीर्तनाची परिपूर्णता. पहिला शब्द आहे का? आरती शब्दाचा अर्थ होतो तरी काय? ऐका 9:10 सांगितले ना, 9:09 आरती शब्दाचा अर्थ मी शेवटी ठेवणार आहे. आता दुसरा प्रश्न, आरती नेमकी करावी तरी कोणाची? हा प्रश्न आम्हाला घ्यावा लागतोय बरं का. आता काय झाले, कुणी पण आरती करून घेते बरं का. मला जास्त खोलीवर जायचं नाही, रेकॉर्डिंग पण चालू करू शकेल मला, तेव्हा मला जास्त खोलीवर जायचं नाही. कुणी आरती करून घेते बरं का. आता कुणी आरती करून घेते शब्द परत येत आहे का? आरती करून घेण्याचा अधिकार संप्रदायामध्ये कोणाला नाही. परत एकदा शब्द आहे का? आरती फक्त दोघांचीच होती. परत एकदा आहे का? आरती फक्त दोघांची होती. एक आरती होते संतांची आणि दुसरी आरती होते फक्त माझ्या भगवंताची. संत आणि भगवंत सोडून जगामध्ये तिसऱ्याची आरती होत नाही. आरती फक्त दोघांचीच आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आरती फक्त यांचीच का करावी? 2 कारणे, पण अर्ध्या मिनिटांमध्ये कारण ठेवणार. आरती भगवंताची संताचीच का करावी? पहिलं कारण घेऊन जा, ज्यांचा अवतार असतो फक्त त्यांचीच आरती होती. आरती कुणाची? ज्यांचा अवतार आहे त्यांची फक्त आरती. संतांचा अवतार आहे आणि भगवंताचा अवतार आहे म्हणून दोघांची काय होती? आरती. पण काही म्हणतील ज्यांचा अवतार आहे त्यांची आरती करावी. पण अवतार 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 या शब्दाचा अर्थ काय होतो? ऐका 2 मिनिटात सांगतो. अवतार या शब्दाचा अर्थ आव नावाचा उपसर्ग आणि तरतरती नावाचा धातू. मराठी व्याकरणाचा जर का अभ्यास केला असेल तर मराठी व्याकरणामध्ये काही उपसर्ग आल्या, त्याच्यामध्ये त्यांनी 22 उपसर्ग सांगितले. किती? 22 उपसर्ग. त्याच्यामध्ये आव नावाचा उपसर्ग आहे. आव नावाच्या उपसर्गाचा अर्थ होतो वरून आणि तरतरती नावाचा धातू त्याचा अर्थ होतो खाली येणे. दोन्ही शब्द जर का जोडला, आव नावाचा उपसर्ग आणि तरतरती नावाचा धातू जर का जोडला तर आव नावाच्या उपसर्गाचा अर्थ केला वरून आणि तरती नावाचा शब्दाचा अर्थ केला खाली येणे. जो वरून खाली येतो त्याला अवतार म्हणावा. आणि संत आणि भगवंत वरून खाली येतात म्हणून त्यांचा अवतार आहे, म्हणून त्यांची फक्त आरती केली जाते. आरती फक्त दोघांचीच का करावी? त्याचं आणखी एक कारण घेऊन जा. ऐका ज्याचा जन्म दिव्य, परत एकदा ऐका, ज्याचा जन्म दिव्य आणि ज्याचं कर्म दिव्य अशांची फक्त आरती होते. भगवंत आणि संत या दोघांचा जन्म दिव्य आणि दोघांचं कर्म सुद्धा दिव्य, यांचीच आरती होते. भगवान परमात्म्याने स्वतः सांगितले, अर्जुना माझा जन्म आणि माझं कर्म दोन्ही दिव्य. भगवंत स्वतः म्हणतात की जन्म कर्म च मे दिव्यम. माझा जन्म आणि कर्म दोन्ही दिव्य आहे. आणि त्याच पद्धतीने संतांचं जन्म आणि कर्म दिव्य
आणि जन्म आणि कर्म भगवंत आणि संतांचं दिवे म्हणून त्यांची फक्त आरती केली जाते. दुसरं कारण एक जाता आणखी एक कारण आहे का, आरती यांचीच का करावी ऐका. ज्याचं जीवन अलौकिक आहे त्याची फक्त आरती केली जाते, पण अलौकिकाची आरती करावी. पण अलौकिक कुणाला म्हणावा ऐका ऐका, लौकिकाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणावा, पंचमहाभूतामध्ये अडकत नाही त्याला अलौकिक म्हणावा, आणि काळाची सत्ता ज्याच्यावरती चालत नाही त्याला अलौकिक म्हणावा. आणि असे जगामध्ये अलौकिक फक्त दोघे आहेत, एक संत आहे आणि भगवंत आहे, दोघच अलौकिक आहेत. म्हणून फक्त दोघांची केली जाते आरती. संत आणि भगवंताची आरती करावी. येथे ज्ञानोबरायांचा अवतार आहे म्हणून आरती केली जाते. ज्ञानोबरायांचा जन्मही दिव्य, ज्ञानोबरायांचा कर्मही दिव्य म्हणून ज्ञानोबरायांची आरती. ज्ञानोबरायांचं जीवन अलौकिक आहे म्हणून ज्ञानोबरायांची काय केली जाते तर आरती केली जाते. म्हणून रामाजन स्वयं म्हणतात की मी त्यांची काय करतोय आरती करतोय. आरती करताना शब्द वापरला आरती ज्ञानराजा. आणि मग रामाजन स्वामींना विचारलं ज्या ज्ञानोबरायांची आरती करताय त्या ज्ञानोबरांना ज्ञानाचा राजा म्हटलं जातं, पण अशा असणाऱ्या ज्यांना ज्ञानाचा राजा म्हणतात त्या ज्ञानोबरांनी नेमकं केलं तरी काय काय केलं. अभंगाचं द्वितीय चरण लोपले ज्यांना ज्ञानाचा राजा म्हटलं तर त्यांनी काय केलं. रामाजन स्वामी आरती करत असताना द्वितीय चरणामध्ये सांगतात लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी. फार शब्द महत्वाचं बरं का, लोपले ज्ञानजगी. मग त्या काळामध्ये ज्ञान लोप पावलं. कोणी उत्तर द्या, ज्ञान हे कधी लोप पावतं का. ज्ञान म्हणजे साक्षात सूर्य. सूर्य कधी लोप पावत नाही. सूर्य फक्त सूर्यास्ताला गेल्यासारखा वाटतो, पण सूर्य कधी खऱ्या अर्थाने नाश पावत नाही, तो पुन्हा उगम पावत असतो. तसं ज्ञान लोप पावलं म्हणजे नेमकं काय झालं. दोन शब्दामध्ये अर्थ सांगतो. लोप पावले या शब्दाचा अर्थ असा करायचा, त्या काळामध्ये असणारं वेदाचं ज्ञान वर्णामध्ये गुंतलं. दोन नंबर आहे का शास्त्राचं ज्ञान आहे तर्क वितर्कामध्ये गुंतलं, आणि पुराणाचं ज्ञान आहे ना कथांतरामध्ये गुंतलं. याचा अर्थ असा करावा, जे वेदाचं ज्ञान होतं ते खऱ्या अर्थाने वर्णामध्ये गुंतलं म्हणजे लोप पावलं. लोकांना कळालं नेमकं कोणी ज्ञान ग्रहण करावा. जे शास्त्राचं ज्ञान आहे तर्क वितर्कामध्ये गुंतलं नेमकं काय करावा हे कथेत. आणि जे पुराणाचं ज्ञान आहे कथांतरामध्ये गुंतलं. पण माझ्या ज्ञानोबरांनी काय केलं, ज्ञानाचा राजा असल्यामुळे जे वेदाचं ज्ञान वर्णामध्ये गुंतलं होतं त्यातून बाहेर काढलं, जे शास्त्राचं ज्ञान तर्क वितर्कामध्ये गुंतलं होतं त्याच्यातून बाहेर काढलं, आणि जे पुराणाचं ज्ञान कथांतरामध्ये गुंतलं होतं त्याच्यातून बाहेर काढलं. अशा प्रकारे लोप पावलेल्या ज्ञानाला उजाळा देण्याचं काम ज्ञानोबरांनी केलं, आणि ते लोप पावल्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने मार्ग सापडत नव्हता. लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी. आणि कुणाला हित कळत नव्हतं, पण ते कळावा याच्याकरता साक्षात विटेवरच्या भगवान परमात्म्याने पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबरांचा काय केलाय तर अवतार घेतलेला आहे. आणि अशा ज्ञानोबरांनी ते ज्ञान पूर्ण केलं. एक शेवटची प्रक्रिया आणि कीर्तनाची परिपूर्णता. ऐका ऐका, असं ज्ञानोबरांनी प्रगट केलं. पण हे ज्ञान नेमकं कुठून आलं, कुणापासून आलं आणि प्रगट कसं केलं. एक प्रक्रिया ठेवतो. काय झालं, कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकर आणि पार्वती माता एखादा बसले. परत एकदा ऐका. आणि बसलेले असताना
भगवान शिवशंकराच्या काय मनात आलं काय ना, भगवंतानी जे गुह्य ज्ञान होतं ना पार्वती मातेला सांगण्याकरता सुरुवात केलं. ऐका बरं का, समरोपता करतोय मी, लक्ष द्या थोडस, फार अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बरं का. आणि ते ज्ञान ऐकता ऐकता पार्वती मातेला झोप येऊ लागली. आणि मग भगवान विष्णूने विचार केला, हा बाबा एक ज्ञान कुणाला सांगत आणि कसा तरी ज्ञान सांगायला लागलाय. आणि पार्वती माता झोपली हे जर का त्याला कळलं तर पुढे ज्ञान सांगणार. म्हणून असं म्हटलं तर भगवान विष्णूने वैकुंठ सोडलं आणि हे ज्ञान ऐकण्याकरता एका मत्स्याच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि तिथून गर्भामध्ये प्रवेश करून भगवान विष्णूने हुकार देण्याकरता सुरुवात केलं. आणि हे सगळं ज्ञान त्या मत्स्याच्या पोटामध्ये राहून भगवान विष्णूने काय केलं, ऐकलं. आणि ऐकल्यानंतर भगवान शिवशंकराला कळलं पार्वती माता झोपलेली, पण हुकार कोण देत होतं. मग कळालं त्या मत्स्याच्या पोटामध्ये साक्षात भगवान विष्णू आहेत. पण ते भगवान विष्णू ज्ञान ऐकल्यामुळं अभिमान झाला आणि त्या मत्स्याचं पोट फाडलं आणि बाहेर पडले. ते साक्षात कोण होते, मच्छिंद्रनाथ होते. कोण होते, साक्षात मच्छिंद्रनाथ. पण त्या माशाला राग आला होता, माझ्या गर्भात शिरत असताना नम्र भावनेने शिरला, पण ज्ञान प्राप्त झालं, अभिमानाने माझं पोट फाडून बाहेर निघाला. तो देव कुठे, त्या माशाला आजपर्यंत देव कधी सापडला नव्हता. म्हणून असं म्हणणे त्या माशाने त्या भगवंताचा शोध घेत 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 दंडकारण्यात आले. दंडकारण्यात आल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन केलं. आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन त्यांनी जशी नजर टाकली आणि विटेवरचा परमात्मा दिसला, तसं त्या माशाला कळलं ज्याने माझ्या गर्भामध्ये प्रवेश केला होता आणि ज्ञान ऐकून अभिमानाने माझं पोट फाडलं आणि बाहेर गेला. आज बऱ्याच दिवसानंतर माझं पोट फाडून बाहेर पडलेला परमात्मा आज मला दिसला. असं वर्णन केले. तो मासा पळत गेला आणि विटेवरच्या असणाऱ्या माझ्या भगवान परमात्म्याचे दोन्ही काय धरले, कुंडले धरले. म्हणून त्याचं वर्णन मकर कुंडले तळपती श्रवण असे एक वर्णन बरं का. पण तिकडं मला तुम्हाला जास्त घेऊन जायचं नाही. ते मच्छिंद्रनाथांनी ज्ञान ऐकलं, पण भगवान शंकरांनी विचार केला माझं ज्ञान ऐकलेलं हा मच्छिंद्रनाथ मला देतोय का नाही. म्हणून याच्या करता पुन्हा भगवान शिवशंकरने अवतार केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. ते गोरक्षनाथांनी ज्ञान ऐकलं आणि घेतल्यानंतर भगवान विष्णूने परत विचार केला माझं ज्ञान हे गोरक्षनाथांनी घेतले, पण हा माझं ज्ञान मला परत देतोय का नाही. ते गोरक्षनाथांकडून हे ज्ञान घेतलं, पण कुणी घेतलं, कुणी घेतलं, गहिनीनाथाने घेतलं. ती आणि गहिनीनाथाने घेतल्यानंतर हे ज्ञान परत माझ्याकडे येते का नाही हे पाहण्याकरता भगवान शिवशंकराने परत गहिनीनाथांचे शिष्य म्हणून कोण पुढे आले, परत निवृत्तीनाथ आले. त्या निवृत्तीनाथांकडे आले, पण निवृत्तीनाथांकडे आलेलं ज्ञान परत माझ्याकडे येते का नाही हे पाहण्याकरता भगवान विष्णू परत निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणून ते ज्ञान कुणाकडे आलं, ज्ञानोबरायांकडे आलं. पण आता ज्ञानोबरांनी विचार केला हे शिष्य आणि गुरु परंपरेमध्ये हे ज्ञान गुंतले आणि गुंतलेलं ज्ञान आता यांच्या सर्वातून काय करायचे, बाहेर काढायचे. म्हणून झालं माझं कीर्तन. आणि मग ज्ञानोबरांनी विचार केला आता हे असं असणार ज्ञान हे मात्र गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये लुप्त ठेवायचं नाही. हे ज्ञान काय करायचं तर ते उघड करायचं आणि ते ज्ञान उघड केलं. अभंगाचं शेवटचं चरण प्रगट गुह्य